ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. कर्मसन्यास योग व कर्मयोग यांची तुलना भाग पहिला. गीतेचा श्लोक आहे 3 आणि ओव्या आहेत 19 ते 25. मागच्या श्लोकात भगवंतांनी कर्मसन्यास व कर्मयोग या दोन्हींचे मिळणारे फळ एकच असले तरी सुद्धा कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग विशेष श्रेयस्कर आहे असं सांगितलं. आता कर्मयोग व कर्मसन्यास यामध्ये मनाची वृत्ती सारखीच असल्यामुळे त्यात अभेद आहे असे समजावून देण्याकरता ते कर्मसन्यासाची लक्षणं सांगणार आहेत. श्लोक 3. ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुना, जो कशाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छा करीत नाही तो कर्मयोगी नित्य कर्मसन्यासीच जाणावा. प्रीती द्वेष, सुख दुःख, जय पराजय इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला तो बंधापासून सहज अनायासे मुक्त होतो. तरी गेली याची से न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. तरी गत गोष्टीची जो आठवण धरत नाही, काही मिळाले तर त्याची इच्छा करत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात अगदी अचळ असतो. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि ज्याच्या अंतःकरणात मी व माझे यांचे स्मरण राहिलेले नाही अर्जुना, तो सदोतीत संन्यासीच आहे असं जाणावं. जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगत सोडून जातात म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते. आता गृहाधिक आघवे हे काही नलगे त्यजावे जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणून. अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही, कारण त्यांची आसक्ती घेणारे मन तेच स्वभावता निसंग झाले आहे म्हणून. देखे अग्नी विझवणी जाये मग जे राखोंडी केवळू होये तै ते कापुसे गिबसूये जिया परी. पहा, अग्नी विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो तेव्हा त्याला कापसामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते तैसा असं तेनी उपाधी नाकळी जे तो कर्मबंधी जयाची बुद्धी संकल्प नाही. त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाहीत तो परिवारात असून सुद्धा कर्मबंधात पडत नाही. म्हणून कल्पना जैसांडे तैची गा संन्यासू घडे या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योग. म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. या कारणाने कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहेत. या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत एकूण 11 श्लोकात कर्मयोग व कर्मसन्यास यांची तुलना करून कर्मयोग कसा श्रेष्ठ आहे त्याचे विवेचन भगवंतांनी केलेले आहे. कर्मयोग व कर्मसन्यास या 2 मार्गांची तुलना करताना भगवंतांनी या श्लोकामध्ये कर्मयोगी मनुष्याची 4 लक्षणं सांगितलेली आहेत. तो नित्य संन्यासी असतो, तो कशाचा द्वेष करत नाही, तो कशाची अभिलाषा धरत नाही, तसेच तो द्वंद्वातीत म्हणजे समबुद्धी असतो. संन्यासपंथी मनुष्य जेव्हा संसाराचा त्याग करतो आणि विधिवत संन्यास घेतो तेव्हा त्याला संन्यासी असे संबोधण्यात येते, म्हणजे त्याला संन्यास ग्रहण करावा लागतो. पण कर्मयोगी हा नित्य संन्यासीच आहे, कारण कर्मयोगी कर्तृत्व भावाचा व कर्मफलाचा त्याग करतो. तो नित्य संन्यासी असल्यामुळे आश्रम संन्यासाहून त्याची योग्यता अधिक आहे. तो सुखदुःख समान मानत असल्यामुळं द्वंद्वातीत असतो, त्यामुळे तो कशाचा द्वेष करत नाही व कशाची अभिलाषाही धरत नाही. त्यामुळे हा नित्य संन्यासी सुखम बंधात प्रमुच्यते कर्मबंधापासून सहज सुटतो. अर्थात कर्मसन्यासीही सुटतो पण सुखे नाही व सुटत नाही हा भाव यातून व्यक्त होतो. नित्यम व सुखम ही श्लोकातील 2 पदे कर्मयोगाची वैशिष्ट्ये म्हणून आलेली आहेत. ज्ञानदेव कर्मयोगी मनुष्याचे वर्णन करताना म्हणतात की हा कर्मयोगी अंतःकरणामध्ये अगदी मेरू पर्वतासारखा अचल असतो.
सामान्य लोक एखाद्या गोष्टीला आचवायला लागलं म्हणजे एखादी गोष्ट हातातून निसटून जायला लागली तर हळहळतात. पण कर्मयोगी मनुष्य गते शोको न कर्तव्य ही उक्ती आचरणात आणतो. तो गोष्टीचा शोक करत नाही, तो गेलेल्या गोष्टीचा शोक करत नाही, तसंच एखादी गोष्ट मिळावी अशी इच्छाही करत नाही. कारण याला कारणीभूत असणारा मीपणाचा भावच त्याच्या ठिकाणी नसतो. मनाने संगत्याग करणे महत्वाचं असतं. नुसतं संन्यास घेऊन मनाने जर विषय चिंतन करत राहिलं तर त्याला मिथ्याचार असं भगवंतांनी 3ऱ्या अध्यायातच म्हटलं होतं. पण जो नित्य संन्यासी आहे त्याला सगळे संगत सोडून जातात असं वर्णन ज्ञानदेवांनी केलेलं आहे. त्यामुळे त्याला सहज सुखाची प्राप्ती होते. या वर्णनावरून कोणाला हा संन्यासी आहे असे वाटेल म्हणून पुढे लगेच म्हणतात की आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्यजावे. त्याला घरदाराचा त्याग करण्याची आवश्यकता राहत नाही. गीतेत 4 आश्रमांचे वर्णन नाही, वर्णांचे व वर्णविषयक कर्तव्यांचे वर्णन केलेले आहे. मनातूनच आसक्ती नाहीशी होणे महत्वाचं आहे. तोच संन्यास आहे. त्यामुळं कर्मयोग्याला त्याचेही फळ मिळतं. असं मनानेच त्याग घडला असेल तर अशा माणसाला संसारात राहिलं काय किंवा वनात राहिलं काय, दोन्ही गोष्टी सारख्याच असतात. पण संन्यास घेऊन वनात जायचे आणि मनामध्ये मात्र कामिनीचे चिंतन करायचे हा मिथ्याचार आहे. यासाठी त्यांनी सुंदर दृष्टांत दिलेला आहे. जोपर्यंत अग्नी धडधड पेटत आहे तोवर त्याला स्पर्श करणेही शक्य नाही. पण अग्नी विझून गेला मग जी राख राहील ती कापसामध्ये सुद्धा गुंडाळून घेता येते. थोडी जरी उष्णता असेल तरी त्या राखेने कापूस पेटू शकेल. त्याप्रमाणे संकल्पाचा अग्नी जोपर्यंत धडधड पेटत असतो तोपर्यंत वासनांचं तांडव चालूच असतं. पण संकल्पांचा अग्नी शांत झाला की वासनांचे तांडव थांबते. मग हे राखेसारखे शांत झालेले मन संसारात राहिले तरी त्याला बाधा होत नाही. तेव्हा कल्पना सुटली की संन्यासच घडतो. संन्यासी सर्व सुखाचा त्याग करून वनात राहतो. कर्मयोगामध्ये सुद्धा त्याग अपेक्षित आहेच. पुढे श्रीकृष्ण सांख्ययोग व कर्मयोग फलदृष्ट्या एकच आहेत असं सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.